मित्रांनो तर टायर घेऊन आलोय आता टायर चेंज करायला आपल्याला नवीन ट्रिपला जायसाठी. तर भाऊ म्हणजे रायडिंग गेअर्स गुडघ्याचे न्यायचे हे नवीन चालवलेत मी यावेळेस कारण जुने त्याचे चिकटा गेलाय फार. त्यानंतर हे ग्लव्स आहेत, हँड ग्लव्स आहेत, टोपी आहे उन्हाची. त्यानंतर हे थर्मल इनर आहे. आपण ज्यावेळेस लेह लडाखला वगैरे जाऊ तिथं जर मायनस मध्ये टेम्परेचर असेल तर तिथं लागल. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग उशिरा चालू करत आहे. मी जाणार म्हणल्या गयची नाराज आहे त्यामुळे घरी व्हिडिओ काढला की लय कालवा काय त्यात. त्यामुळे आपलं तुमचा भाऊ ब्लॉग दुकानात आल्यावर चालू करतोय. तर उद्या जाणार आहे फायनली. तर आज आपल्याला टायर वगैरे चेंज करायच्यात. गाडीचा ॲव्हरेज जरा कमी त्याची सेटिंग करून घ्यायची. अशी छोटी मोठी कामं आहेत. इंडिकेटर एक लागत नाही, ते बल्ब बिल वगैरे चेक करून घ्यायचं आहे. मेन तर टायर चेंज करून घ्यायचे. आणि तुम्ही सांगा लेह लडाखला अदुगय जाऊ का केदारनाथला अदुगय जाऊ. कारण मी जोपर्यंत मला राजस्थानपर्यंत जास्तोपर्यंत मी राजस्थान पार करतोपर्यंत मला ऑप्शन आहे. तिथनं पुढं मग वेगवेगळे रोड होतात. तर मी जयपूरपर्यंत जास्तोपर्यंत मला तर दोन्हीकडे जाणं पॉसिबल आहे. तर तुम्ही सांगा मी लेह लडाखला पहिलं जाऊ का केदारनाथला पहिलं जाऊ. चला व्हिडिओ आवडला नाही इथनं पुढं आत्ताशी व्हिडिओ चालू झाला. आवडला तर लाईक करा व्हिडिओला. आणि चला पुढं गेल्यावर आपण टायर वगैरे टाकणार आहे. त्याच्या अगोदर मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकतो की कुठं जाऊ मी नक्की. चला मित्रांनो तर गाडीचं जो पेट्रोलचं होतं सेटिंग तिथं झाली. आता ती फिटर इथं चालू होतं सामान न्यायला त्यामुळे फिटरकडून सेटिंग करून घेतली. आता टायर टाकायला जायचे तर अपोलोचे टाकतोय दोन्ही टायर. तर चला जो मी नेहमी जातो त्या टायरवाल्याकडे जात नाही टाकायला, दुसरीकडे जातोय. ते कॅमेरा काढला की लगे मेरे को कॅमेरे में मतलब मेरे को कॅमेरा में पसंत नाही आहे. त्यामुळे दुसरीकडे जातो जे बसवताना वगैरे व्हिडिओ काढता येईल अशा ठिकाणी जाऊन टायर बसवून घेतो. तर चला जाऊया टायर बसवायला. मित्रांनो तर टायर घेऊन आलोय आता टायर चेंज करायला आपल्याला नवीन ट्रिपला जायसाठी. तर भाऊ म्हणतोय पुढे नंबर आहे. तर चला टायर बसून घेतो. मेन म्हणजे टायर बियर आपल्याकडे आहेत, फक्त बसवायची सुविधा नाही त्यामुळे इकडे यायला लागले. चलो बसूया. मित्रांनो तर फायनली आपला नंबर आलाय. आता तो खोलतोय ओळखीचाच आहे तो. पहिला आपल्याकडे येत होता मॅकॅनिक किंवा फिटरकडे होता त्यावेळेस. हे टायर दोन्ही बदलायचे. ओके संपलाय का हाय रे नक्षी संपलाय होय. संपलं. त्याने कॉम्प्रेसर चालू केलाय म्हणून आवाज येतोय का नाही काय माहिती. मित्रांनो तर पाठीमागचा टायर बदली करायला घेतलाय. तर पहिला होता ना तो आपला पंक्चर सेफ होता. तो तुम्ही पाहू शकता 1-2 ठिकाणी पंक्चर झाले तर ॲटो फिल झालंय. ही दिसते का ही जेलची लेअर होती सगळी आणि त्या जेलमुळं काही ठिकाणी पंक्चर झाला टायर तर ऑटोमॅटिक निघले असेल असं मला वाटतंय. कारण जेल ज्यावेळेस मी बसवला होता ना त्यावेळेस लई पार फुल होतं असं, पण आता पार ते कमी झालंय. इकडून पण पाहू शकता इथं क्रॅक गेल्यागत वाटतंय पण हवा बिवा कुठनंच जात नव्हती. आता मला असला टायर भेटलाच नाही पंक्चर सेफ त्यामुळं आपला साधा ट्यूबलेस टाकलाय. बघूया आता ह्याचं काय होतंय. मित्रांनो तो वाल लीक निघाला इथं. टायर चेंज केला, टायर व्यवस्थित बसला पण वाल आहे ना तिथनं बुडबुडे येतात, जुना वाल आहे. त्यामुळं आता टायर नवीनच वाल टाकतो. मित्रांनो तर टायर चेंज करून झालेत दोन्ही पण. आता हे बघा टायर निघलेत. त्यातला एक आहे ना तो आपला रेग्युलर ट्यूबलेस होता अपोलोचा आणि एक C8चा होता पंक्चर सेफ. तर आता हे C8 कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग बंद केली याची पंक्चर सेफची. नाही तर मला पंक्चर सेफच टाकायचं होतं. तर आपण आता रेग्युलर ट्यूबलेस टायर टाकलेत दोन्ही. बघूया काय होतंय. शक्यता प्रॉब्लेम. मित्रांनो तर टायर बदललाय. आता पाहू शकता हा पंक्चर सेफ टायर होता म्हणजे ऑटोमॅटिक पंक्चर फिल होणार टायर होता. तर आता त्यातला पुढचा तर आहे तो बऱ्यापैकी नक्षी जवळपास 30% नक्षी पुढच्या टायरला. हे तर संपला आहे कारण ह्याची मधी हवा जास्त असल्यामुळं साईडने दिसती पण मधी फार चपटी झाली. तर चला आता आज लवकरच घरी चाललोय. बाकीची सगळी इथं जत्रा गेल्यात एका पाहुण्याच्या जेवायला. तर मी पण जातो घरी आणि घरी जाऊन तुम्हाला बॅग पॅक करतानाचा व्हिडिओ दाखवतो. चला बॅग पॅक करूया घरी गेला. हा व्हिडिओ ह्याच्यातच काढतोय मोबाईलमध्ये. मित्रांनो तर गाडीचे इंडिकेटर आपण 4 हजार्ड लाईट बसवली पण एक इंडिकेटर चालत नव्हता. आता पाहू शकता इकडं तुम्ही
एका साईडचा इंडिकेटर लावलाय. तर हा इंडिकेटर चालत नव्हता, तर इंडिकेटर खुलून पाहिला तर ह्याला बरं आली होती. बरं आली, आता बसून टाकतो, झाला चालू. फक्त थोडा घासला, अजून थोडा घासावा मला वाटते. ओके, अशा प्रकारे इंडिकेटर असतो, रिपेअर होतो. काही लोक रिपेअर करायच्या नादात नाही लागत, नवीनच टाकतात. तर हे माझा ओरिजिनल इंडिकेटर इकडं बघा गंज पकडला आहे, त्यामुळं हे होतंय, त्याला घासायला लागेल थोडं. तर चला घासूया, तुम्हाला दाखवतो नंतर. मित्रांनो, तर बॅग भरायचं चालू आहे, बॅग पॅकिंग. तर अगोदर सगळं अरेंज करतोय एका जागेवर, पाहू शकता आधा दाखवते. सगळं गड्या बिड्या घालतोय कपड्याची, ह्याच्या बाकीचं सगळं अरेंज करतोय. असं पडलंय तर कुठं तरी थांबतो, तिकडं लाव, तिकडून उजेड तेव्हा ते एक ठेवू. टप नाही, टपा उलटा करून ठेवू, टप आणि टाइम लॅप्स मध्ये करून ठेवू. बंद करू का? बंद कर. मित्रांनो, तर जाणार आहे आपण नवीन ट्रिपला. तर नवीन ट्रिपला जाण्यासाठी बॅग पॅकिंग करतोय. तर बॅग पॅकिंग मध्ये काय काय घेऊन जाणार आहे आपण, तर तुम्हाला सांगतो. पहिलं तर ह्या मध्ये पॅन्ट आहेत, ह्यामध्ये शर्ट आहे. ते दोन्हीला आपण कॅरी बॅग मध्ये टाकलेलं आहे. समजा इन केस जर पाऊस बिऊस आला कुठं, तर आपली बॅग भिजली, ते कपडे भिजली नाही पाहिजे. तिथं टॉवेल, अंडरवेट येतात. त्यानंतर हे रेनकोट वगैरे, जर पाऊस आला तर रेनकोट ने आपण सेफ राहू यासाठी. हे सेफ्टी गिअर्स आहेत, म्हणजे रायडिंग गिअर्स गुडघ्याचे न्यायचे. हे नवीन चालवलेत मी यावेळेस, कारण जुने त्याचे चिकटा गेलाय फार. त्यानंतर हे ग्लव्स आहेत, हँड ग्लव्स आहेत, टोपी आहे उन्हाची. त्यानंतर हे थर्मल इनर आहे. आपण ज्यावेळेस लेह लडाखला वगैरे जाऊ, तिथं जर मायनस मध्ये टेम्परेचर असेल तर तिथं लागल, त्यासाठीचे ते. इथं सॉक्स आहेत. इकडं आलं तर हे बंजी कॉर्ड आहे, त्याने आपण बॅगा बांधणार आहे. हे आपले जॅकेट आहेत, थंडीत. केदारनाथला पण थंडी असणार आहे, तिकडे लेह लडाखला गेलं तर तिकडे पण थंडी असणार आहे. इथं ह्याच्यात आपला टेंट आहे आणि ती स्लिपिंग बॅग आहे. स्लिपिंग बॅगचा कव्हर धुतलाय, त्यामुळे स्लिपिंग बॅग तशी ठेवलेली. हे आपले कोलगेट, ब्रश, सेंट वगैरे हे आपले वापरायचे. हे आपला सेल्फी स्टिक आहे. हे चार्जिंग केबल आहे. आणि इकडं आलं तर हे कॅमेराचे ऍक्सेसरीज आहेत, म्हणजे कॅमेरा डोक्याला लावायचा, छातीला लावायचा, हाताला लावायचा, ते साहित्य. आणि इकडं आलं तर गाडीचे ऍक्सेसरीज आहेत. काय जवळ या कॅमेरामॅन. तर पाहू शकता. हे पहिलं तर ही रस्सी आहे. जर आपली कुठं गाडी बंद पडली तर कोणी आपल्याला मदत केली ओढून न्यायला, तर ती ही रस्सी आहे. समजा एखादा इन केस जर कुठं बर्फ वगैरे असला, तर बर्फात जर टायर स्लिप होत असले तर ही रस्सी आपण टायरला बांधू शकतो. त्यानंतर हा चेन स्प्रे, चेन पॉकेट खराब होऊ नये म्हणून हा बल आहे आपला. एक्स्ट्रा हेडलाईटचा गेला तर हा चिकट टेप आपल्याला कुठे यूज आला तर. त्यानंतर ना हे पाहू शकता, चेन लॉक आहेत. चेन लॉक तुटलं कुठे चेन वगैरे तर त्यासाठी. त्यानंतर प्लग कॅप आहे, प्लग आहे आणि क्लच प्लेट आहे. क्लच प्लेट समजा कुठे गेली तर. आणि हे आपले पेट्रोल पाईप आहे. समजा कुणी आपलं पेट्रोल चोरायचा प्रयत्न केला आणि पाईप वगैरे तुटला, त्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी भेटायचं नाही म्हणून पाईप आहे. त्यानंतर हा प्लग खोलायसाठी प्लग पान आहे. हे स्क्रू ड्रायव्हर आहे, काय खोलण्यासाठी छोटं मोठं. हा चेन कव्हरचा रबर आहे. हा कुठं पडला बिडला तर भेटत नाहीये, त्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. हे वॉल आहेत आपले ट्यूबलेसचे. समजा कुठे तुटला तर अवेलेबल नसतो, मग टुपच टाकायला लागते, तर त्यासाठी हे वॉल आहेत. त्यानंतर हे पान आहेत. हे 2 पाण्यावरच आपल्याला मडगाड वगैरे खोलता येतं, असले पान आहेत ते. त्यानंतर चिकट टेप आहे, काही ही काय तुटलं बिटलं तर हे आपलं पकड आहे आणि आपल्या ऑइल गेज वगैरे खोलण्यासाठी हे. त्यानंतर एक ट्यूबलेस किट आहे, जर पंक्चर झालं कुठं तर हे करण्यासाठी. त्यानंतर आपल्यात इथं एक क्लच वायर आहे आणि एक ऍक्सिलेटर वायर आहे गाडीची, आणि एक एक्स्ट्रा एलईडी. तर काय झालं, हे अगोदरच्या ट्रिप मध्येच निघून भिजून पाण्याने त्याचे बॉक्स खराब झाले. तिकडं आला तर तुम्ही पाहिलं तर हे आपलं कॅम्पिंग सिलेंडर गॅस आहे. त्यानंतर हे मॅगी मसाला आहे. आणि ह्या 3 बॅग आहेत. 3 बॅग मधली एक आपली कुठं वरच्या वरती जायसाठी बॅग आहे, एक मोठी बॅग आहे, आणि एक आता आपले ऍक्सेसरीज म्हणजे ह्या सगळे जे गाडीचं साहित्य आहे, स्लिपिंग बॅग वगैरे हे बसणार आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण बॅग पॅक केलेली आहे. आता हे सगळं बॅग मध्ये कोंबायचे, बसतंय का नाही काय माहिती एवढं सगळं. चला तुम्ही कमेंट करून सांगा बसल का नाही. आता बसल्यावर तुम्हाला दाखवतो, कारण आता टाइम लॅप्स मध्ये पण नाही लावत, हे गोप्रो स्विच ऑफ झालाय. चला बाय बाय.